अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण मानला जातो. या दिवशी केलेले कार्य अक्षय फळ देणारे असते अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. भेंडवळ हे गाव या सणामुळे विशेष प्रसिद्ध झाले आहे. भेंडवळ येथे होणारी मांडणी ही एक अद्वितीय परंपरा आहे. ही परंपरा शेकडो वर्षापासून जपली गेली आहे. मांडणी ही एक प्रकारची पारंपरिक भविष्यवाणी आहे. या परंपरेचा इतिहास खूप जुना आहे. असे मानले जाते की सुमारे 300 वर्षापूर्वी ही सुरुवात झाली. ही मांडणी विशिष्ट कुटुंबाकडून केली जाते. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी मांडणी केली जाते. या दिवशी गावात उत्सवाचे वातावरण असते. मांडणीसाठी मातीच्या कुंड्यांचा वापर केला जातो. या कुंड्यांमध्ये पाणी ठेवले जाते. धान्यही त्यामध्ये ठेवले जाते. काही ठिकाणी कापूस, माती आणि धाग्यांचा वापर होतो. प्रत्येक वस्तूचा एक अर्थ असतो. मांडणी अत्यंत बारकाईने केली जाते. ती पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. कुंड्यातील पाण्यावरून पावसाचा अंदाज घेतला जातो. पाणी जास्त असल्यास पाऊस चांगला होईल असे मानले जाते. पाणी कमी असल्यास दुष्काळाची शक्यता दर्शवली जाते. धान्याच्या स्थितीवरून शेतीचे भविष्य सांगितले जाते. धान्य भरलेले असल्यास भरघोस उत्पन्न होईल असे मानले जाते. मांडणीमध्ये वाऱ्याचा प्रभावही लक्षात घेतला जातो. निसर्गातील बदलाचे संकेत यातून मिळतात. कधीकधी नैसर्गिक आपत्तीचा अंदाजही दिला जातो. या मांडणीद्वारे सामाजिक परिस्थितीचे संकेत मिळतात. राजकीय घडामोडींचाही अंदाज व्यक्त केला जातो. लोक यावर मोठा विश्वास ठेवतात. शेतकऱ्यांसाठी ही मांडणी महत्त्वाची असते. ते यावरून शेतीचे नियोजन करतात. ही परंपरा ग्रामीण जीवनाशी जोडलेली आहे. गावकरी मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. मांडणी पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. गावात जत्रेसारखे वातावरण निर्माण होते. ही परंपरा लोकांना एकत्र आणते. ती सामाजिक ऐक्य वाढवते. भेंडवळ गावाची ओळख या मांडणीमुळे झाली आहे. ही परंपरा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. ती सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. आजच्या आधुनिक काळात ती टिकून आहे. विज्ञान प्रगत झाले असले तरी श्रद्धा कायम आहे. ही परंपरा लोकांच्या भावनांशी जोडलेली आहे. निसर्गाचे असलेले नाते यातून दिसते. मांडणी साधी पण अर्थपूर्ण आहे. ती भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य दर्शवते. ही परंपरा जपणे आवश्यक आहे. ती पुढील पिढ्यांना सांगितली पाहिजे. यातून लोकांना मार्गदर्शन मिळते. भविष्यासाठी आशा निर्माण होते. ही परंपरा प्रेरणादायी आहे. ती आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवते. मांडणी हे श्रद्धेचे प्रतीक आहे. ती परंपरा आणि विश्वास यांचा संगम आहे. अक्षय तृतीया आणि मांडणी यांचे अतूट नाते आहे. ही परंपरा गावाच्या अभिमानाची गोष्ट आहे. लोक या दिवशी पूजा करतात. देवाची प्रार्थना केली जाते. शुभ कार्याची सुरुवात केली जाते. मांडणी पाहून लोक आनंदी होतात. त्यांना समाधान मिळते. ही परंपरा समाजाला दिशा देते. ती सांस्कृतिक जतनाचे उदाहरण आहे. लोक एकमेकांशी संवाद साधतात. गावात एकात्मकता वाढते. ही परंपरा इतिहासाची साक्ष आहे. ती आपल्या पूर्वजांची देण आहे. ती जपणे आपली जबाबदारी आहे. भेंडवळची मांडणी अनोखी आहे. ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे. अशा परंपरा समाजाला समृद्ध करतात. त्या आपली ओळख जपतात. अक्षय तृतीया आणि भेंडवळची मांडणी हे एक अद्भुत संयोजन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.